एसटी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत त्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। मार्च महिन्यातील जे वेतन आहे ते फक्त 56% येणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात आपण बातचीत करूया। ॲडव्होकेट सदावर्ती सर आपल्यासोबत। सर, काय सांगाल, जे एसटी कर्मचारी त्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय? माझ्या एसटीतील कष्टकऱ्यांना कोणत्याच प्रकारे आर्थिक संकटाचा सामना नाही पाहिजे, कारण हे दिवस लगन सरायचे आहेत। हे दिवस लेकी बाळीच्या इथे कार्यक्रमांचे दिवस आहेत आणि त्यामुळं लवकरात लवकर माझ्या एसटीतील कष्टकऱ्यांची व्यथा सगळ्यांना माहिती आहे। माझा एसटीतला ड्रायव्हर साहेब जेव्हा गाडी चालवतो तेव्हा तो अंग चिंब झालेला असते त्याचं या घामानी। माझी बहीण एसटीतली जी कंडक्टर साहेब आहे ती उभं राहून किलोमीटर ना किलोमीटर कोसो दूर उभी राहून प्रवास करत लोकांची सेवा करते। त्याच्यामुळे माझ्या मेकॅनिकल साहेब असो किंवा एसटीतला स्टाफ असो, आमचे पगार वेळेवर देणं हे आमच्या हक्काचं आहे। हे कुणाच्या नाही बापाचं, हे आहे आमच्या हक्काचं। हे नाही कुणाच्या बापाचं, हे आहे आमच्या हक्काचं। परंतु लक्षात घ्या की ह्या मागणीच्या संदर्भानं मी सन्माननीय मंत्री प्रताप सरनाईक साहेब, जे खरोखर कष्टकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत पॉझिटिव्ह असतात, त्यांना मी चर्चा केली आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलं की एसटीतल्या कष्टकरी भावांना बहिणींना हेच पगार एक साधन आहे। आणि त्यांनी हे सांगितलं की त्यांनी थेट सूचना, आता महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत एसटी महामंडळाचे, त्यांनी थेट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली। त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं की हा पगार लवकरात लवकर, मग PFचे पैसे असोत किंवा बँकेच्या हप्त्याचे पैसे असोत, लवकरात लवकर तातडीने देण्याची व्यवस्था करायला सांगतो। आमचं म्हणणं हेच आहे, आम्हाला नको टक्का बिक्का, आम्हाला हवे श्रमाचा घामाचा पैसा पक्का। आम्हाला नको टक्का बिक्का, आम्हाला हवा घामाचा पैसा पक्का। त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि त्यांनी सचिवांना बोललेले आहेत आणि लवकरच तो पैसा मिळेल। त्याचबरोबर मी व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कुसेकरांना बोललो। कुसेकरांनी सुद्धा सांगितलं की ते सुद्धा सचिवांना बोललेत। आमचं म्हणणं हेच आहे की आमच्या कष्टकऱ्यांना एकतर 7वा वेतन आयोग आता अद्याप मिळालेला नाही। त्या बाबतीतलं आमचं जी ओरड आहे, दत्तोपंजी ठेंगडी भारतीय जनता पक्षाचे नेते, त्यांच्या विचारावर चालणारा जनसंघ आहे, त्या जनसंघ म्हणून आमची 68,000 कष्टकरी म्हणून आमची लावून ठेवलेली मागणी आहे की प्रताप सरनाईक साहेबांनीच, जसं शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण म्हणून लोकांना आनंद केलं बहिणींना, त्याच प्रकारे आतापर्यंत शरद पवारांची सरकार होती, उद्धव ठाकरेचं सरकार होतं, लोक 118 जीव गेले उद्धव ठाकरेच्या काळामध्ये। परंतु प्रताप सरनाईक साहेबांना एक संधी आलेली आहे की ज्या एसटीची आंतरराष्ट्रीय दखल घेण्यात आली होती, त्या एसटीच्या कष्टकऱ्यांची 7वा वेतन आयोग देऊन पूर्ण त्यांच्या आयुष्याचं भलं करावं, त्यांच्या कुटुंबाचं भलं करावं, आनंद करावं, अशी एक संधी त्यांना प्राप्त झालेली आहे। पगारही मिळणार आहे, PFही मिळणार आहे। त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मी तर म्हणेल की प्रताप सरनाईक साहेबासारखा म्हणजे थेट बोलणारा माणूस, प्रताप सरनाईकासारखा थेट बोलणारा माणूस त्यांनी 7व्या वेतन आयोगाचं नेतृत्व करावं, कारण ते मोठ्या दिलाचे अंतकरणाचे याच्यासाठी आहेत। शरद पवारांच्या घरात कोणी गेलं नव्हतं तर लोकांना जेलमध्ये डांबलं होतं आणि प्रताप सरनाईकांच्या घरी जाऊन लोक उपोषणाला बसले तर लोकांचा सन्मान करत दुसऱ्या दिवशीच निधी देण्यात आला, असे प्रताप सरनाईक आहेत। सर, आपण जर बघू शकतो की ताहूर राणा जो 26/11चा जो मास्टर माइंड आहे त्यालाच भारतात आणणार आहे, काय सर तुमची प्रतिक्रिया? त्या हरामखोर ताहूर राणाला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे। फाशी झाल्याच्या नंतर त्याची जी कबर आहे, ती कबर असो की त्याचं इलेक्ट्रिक मधलं दहन करणं असो, अशांची कबर सुद्धा बांधण्यात येऊ नये। या ताहूर राणाची फाशी झाल्याच्या नंतर मला माझ्या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये त्याची कबर नको, त्याला की नाही इलेक्ट्रिक मध्ये दहन करा, त्याला दहन केलं पाहिजे। आणि त्याही पुढे जाऊन माझं म्हणणं आहे की दाऊद इब्राहिमला तातडीनं भारतात आणावं, त्याला बुटानं तुडवावं, किंवा ज्या प्रकारे ओसामा बिन लादेनला त्याच्या घरावर सर्जिकल स्ट्राईक करून त्याचे तुकडे तुकडे केले होते, खांडोळी केली होती, तसं पाकिस्तानात घुसून पाकिस्तान में घुस के ये दाऊदिया को भी जो है, जिस तरह से ओसामा बिन लादेन को जिस तरह से
उसका खात्मा कर दिया था, वैसा दाऊदिया का भी खात्मा होना चाहिए। सर, आपण जर बघू शकतो की मनसेची मान्यता रद्द यावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये उत्तर भारतीय सेनेचे जे शुक्ला आहेत त्यांनी याचिका दाखल केली आहे. काय सांगाल त्या संदर्भात? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मग उत्तर भारतीय संघटन असेल, आमचं तेलंगणा संघटन असेल, आमचं कर्नाटकचं संघटन असेल, आणि ॲक्शनला रिॲक्शन आहे. म्हणजे ज्या प्रकारे राज ठाकरेचे संघटन असंविधानिक बोलतंय, भाषेवर वाद निर्माण करतंय, पार्टीला रजिस्ट्रेशन करतानाच सांगितलेलं असतं की आम्ही असंविधानिक कृत्य करणार नाही, आणि आणखीन सुद्धा उत्तर भारतीयांनी निघून जावं असं म्हणत आहेत. मेरी मर्जी, मेरी मर्जी, हिंदी बोलू, गुजराती बोलू, मराठी बोलू, मेरी मर्जी. मेरा टैक्सी वाला, मेरा रिक्शे वाला, मेरी भाजी मंडी की मेरी माँ बहन, मेरा जो सिक्योरिटी गार्ड, फिर वो बिहार, झारखंड, छत्तीसगढ़ कहीं से भी हो, तेलंगाना से हो, या फिर कलर का काम करने वाले नॉर्थ ईस्ट से हो, हमरे ऊपर कोई जबरदस्ती नहीं कर सकता, और जबरदस्ती करने वालों की हम संविधान के जरिए भाषा बदल देते हैं. आपण जर बघितलं तर हे होते ॲडव्होकेट सदावर्ते. आमच्यावर कोणी जबरदस्ती करू शकत नाही, उत्तर भारतीयांवर कोणी जबरदस्ती करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन कविता गिरीसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.